ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बाजारासारखी सोप्या सोप्या पद्धतीने तुम्ही पण खुश व्हाल असे मिष्टी दोई बनवणार आहेत। सर्वात आधी मी 1 पाव दूध घेतले। या दुधाला सकाळी गरम केले होते। आता हे दूध मी साईसकट घेतले आहे। आता हे दूध मी थंड घेतलेले आहे। या थंड दुधामध्ये मी छोट्या वाटीने 1 वाटी दूध पावडर घालते आणि हे मिक्स करून घेते। मिल्क पावडरने या मिष्टी दहीचा स्वाद खूपच छान येते आणि मार्केटमध्ये सुद्धा असेच दही बनवले जाते। मेजरमेंट परफेक्ट घ्यायचे। 1 पाव दुधात 1 वाटी मिल्क पावडर। मिल्क पावडरने दूध पण घट्ट होते आणि आपला समय पण बचत होते आणि गॅस सुद्धा बचत होते। आता हे दूध मिक्स करून झालेलं आहे। आता हे दूध साइडने ठेवते। आता मी एक पॅन घेतला। या पॅन मध्ये 100 ग्रॅम साखर घालते आणि या चम्मचने अर्धा चम्मच पाणी घालते। आणि गॅस मीडियम ठेवते आणि यामध्ये सारखा चम्मच फिरवत राहते। 1 चम्मच पाणी घालणे म्हणजे आपली साखर पॅनच्या बुडाला लागणार नाही आणि आपली साखर जळणार पण नाही। ही महत्त्वाची टिप्स आहे। या साखर मध्ये चम्मच फिरवत राहिल्याने साखर लवकर कॅरमल होईल। आता साखर ही कॅरमल झालेली आहे। आता यामध्ये आपण दूध घालू। हे बघा, दुधात साखर विरघळली आहे आणि दुधाचा कलरही चेंज झाला आहे आणि दूध घट्ट पण झालेले आहे। आता गॅस बंद करून देऊ आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी साइडने ठेवून देऊ। आता मी एक बाउल घेतले। या बाउलवर पातळ कापड ठेवले आणि या पातळ कापडवर 1 वाटी दही घालते आणि या दह्याला कपड्याने बांधून हलक्या हलक्या हाताने असे पाणी काढून घेते। असं दह्यातलं हलक्या हलक्या हाताने पाणी काढून घेतल्यावर आपले मिष्टी दोई घट्ट होते। आता दह्यातले पाणी हाताच्या प्रेशरने काढून घेतले आहे। 1 वाटी दह्यातले अर्धी वाटी पाणी निघालेले आहे। आता हे पाणी आपण कढीला वापरू शकतो किंवा ढोकळ्यात वापरू शकतो। आता 1 वाटी दह्यातला चक्का एवढा निघालेला आहे। हा बाउल मध्ये घालू आणि प्लेन फेटाळून दह्याचा चक्का सॉफ्ट करून घेऊ। हे मिष्टी दोई दह्याचे आणि दुधाचे असल्यामुळे आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। आता हे दही छान मिक्स झालेलं आहे आणि प्लेन सुद्धा झालेलं आहे। आता हे मिश्रण थंड झालेले आहे। हे बघा, आपला बोट पण जळत नाही। आता हे मिश्रण दुधाचं आपण ह्या दह्यामध्ये घालू। आता हे दह्याच्या चक्क्यामध्ये हे मिश्रण घातलेलं होतं, हे आपण चांगलं फेटाळून घेऊ। आता हे मिष्टी दोईचं मिश्रण मातीच्या पॉट मध्ये घालू। मातीच्या पॉट मध्ये यासाठी घालू कारण मातीच्या पॉट मध्ये हे मिश्रण छान सेट होते। माझ्याकडे पॉट मोठे आहे, तुमच्याकडे छोटे पॉट असेल तर तुम्ही छोट्या पॉटचा सुद्धा वापर करू शकता। आता हे फॉइल पेपरनं हे मिश्रण पॅक करून घेऊ आणि याला असा रबर लावून देऊ टाईटपणासाठी आणि फ्रीज मध्ये न ठेवता हे बाहेरच मिश्रण ठेवून देऊ रात्रभरासाठी।
हे मिष्टी दोई मी रात्रभर फ्रीजच्या बाहेर ठेवले होते आणि सकाळी 2 तास फ्रीजमध्ये ठेवले होते। आता आपण हा फॉइल पेपर काढू। हे बघा, आपले मिष्टी दोई छान सेट झालेले आहे। आता मिष्टी दोई प्लेटमध्ये काढलेले आहे, यावर पिस्ता घालू। आता यावर डेकोरेट म्हणून स्ट्रॉबेरी चॉकलेट ठेवू। स्ट्रॉबेरी चॉकलेटमुळे आपली डिश छान दिसते। ही मिष्टी दोई मार्केट सारखे टेस्टी आणि सॉफ्ट झालेले आहे। हे बेंगॉली डिश आहे, तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा। त्याचबरोबर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये काही प्रतिक्रिया नोंदवू शकता। त्याचबरोबर YouTube वरील ज्योती हेल्दी एअर माझं चॅनल सबस्क्राइब करू शकता, कारण ते फ्री आहे, निशुल्क आहे। कारण जेव्हा मी नवीन रेसिपी करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला YouTube वरील रेसिपी कळेल। तर वेळात वेळ काढून माझी रेसिपी तुम्ही बघितल्यास मनापासून धन्यवाद।